जे चाललंय, हा जो सोहळा चाललाय, हे आपले दिवस आहेत आणि हे आपण साजरे करायला पाहिजे. आणि आपल्या पुढच्या पिढीला हे कळण्यासाठी मी माझ्या भाच्याला आणि माझ्या मुलाला स्वतः इथे घेऊन आलेलो आहे. आणि पेरकुडं मारतो ना की आम्हा शुद्धच राहत नाही, भान राहत नाही. गेले आर पुन्हा भान, देखले या देवा विठ्ठलाचे नाम. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप गरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी आहे पेन तालुक्यामध्ये आणि वडाऊ गावामध्ये आणि ही गावाची परंपरा काहीतरी अलगच पाहायला भेटत असते आपल्याला. गेल्या वर्षी आपण आलो होतो आणि दिन्या आपल्यासोबत आहे. दिन्याची सासूरवाडी असणार आहे, करंजाचाच आहे आपला दिन्या. आणि अशी परंपरा मित्रांनो कुठंच म्हणजे दुसऱ्या गावात कुठंच मी तरी पाहिलेली नाही. भैरीनाथाचा पालखी सोहळा आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. तर तो सर्व जल्लोष आणि परंपरेबद्दल काही शब्दात वर्णन होऊ शकत नाही. शेकडो वर्षांची परंपरा असणार आहे. तर हीच परंपरा दाखवणारा तुम्हाला 12 वाजता पालखी सोहळा सुरू होईल, तो दाखवेल तुम्हाला. आणि नंतर तो काट्यांचा उत्सव असते ना, संध्याकाळी काट्यांचा उत्सव, तो देखील कव्हर करण्याचा प्रयत्न करू. पोहोचलो आपण मंदिराच्या परिसरात. गर्दी कमी करा पटापट, चला. भैरीदेवाची पालखी सजवलेली आणि याच पालखीमध्ये आपल्या भैरीदेव निघत असते. पालखी निघायची वेळ झाली, सर्व गडबड आहे. हे बघा, आणि गर्दी भरपूर आहे. आणि हा बघा दादा आहे. ओ आयुष मात्र यांनी आपल्या या देवस्थानासाठी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. जे देवकाठ्यांचं खांब उभे आहेत, तो खांब देण्याचं काम कैलास जोशी, मधुकर लक्ष्मण मात्रे, गोगडावी त्यांचे सुपुत्र या ठिकाणी दर्शनासाठी आलेले, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करत आहोत. काहीच मिनिटापूर्वी बघितलात काट्याची झाडं, मिनगुट आपण ज्याला बोलतो, ते अंगावर घेत होता. दादा, काय सांगशील आपल्या या सोहळ्याबद्दल? दरवर्षी तू हा कार्य करतस आणि एकदम म्हणजे हसत, कोण दुखापत नाही होत, काय होत, कसा असा हा अनुभव कसा आहे तुझा? जी देवाची श्रद्धा आहे आमच्यावर आणि आमच्या वडिलांपासून आजोबापासून आम्ही ही श्रद्धा पाळत आलेलो आहे. देवाची ही श्रद्धा आहे आणि हे आम्ही आता 5 दिवस मारतो. आज 1 दिवस नाही, आम्ही 5 दिवस मारतो. या भैरीची यात्रा आहे ना, कोणाला दुखापती या दिवशी आहे ना, कोणाला दुखापती होत नाही. ही फक्त तुम्ही देवळात पाऊल ठेवला ना, तर तुम्हाला अंगात देव आहे ना येतो. शक्ती संसर्ग तुमच्यामध्ये, जरी रक्त निघला तरी काय म्हणजे होत नाही. या बाकीच्या दिवशी तुम्हाला पेरकूट लागला ना, तुम्हाला काहीतरी इजा होईल, पण या दिवशी तुम्हाला पेरकूट मारा, किती मारा, तुम्हाला काही होणार नाही. ही देवाची श्रद्धा आहे आपल्या भैरी देवाची. मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणालो का ही जी मिनगुटं असतात ती आपण शेताचे राखण म्हणजे कोण आतमध्ये नको शिरण्यासाठी, म्हणजे काटे लागतील म्हणून आपण ही वापरत असतो, किंवा आपल्या शेताच्या बांधावर ते असतात राखण करण्यासाठी. हीच काटेवाली तुम्ही मिनगुटं अंगावर घेतात तर तुमचे दुखापत होत नाही का, असा मला सांगायचा प्रयत्न केला मी. काही होत नाही, ही दुखापती काही नाही. ही आज मारली ना, उद्या तुम्ही फ्रेश आणि दुसऱ्या दिवशी परत मारायला तयार होशील. ही अशी देवाची श्रद्धा आहे. ओके दादा, धन्यवाद, शुभेच्छा तुला माझ्याकडून. पेरकुटा एवढीच ना, आम्ही टॅम्पो भरून स्वतःहून आणतो. दादा, कुठून आणता? ही आम्ही आता आणल्या इथनं वाकरूची आणल्या. ओके दादा, शुभेच्छा तुला. या सोहळ्यासाठी, याच आनंदासाठी, हा जल्लोषासाठी पूर्ण गाव वर्षानुवर्ष वाट पाहत असते आणि तीच तुम्हाला सर्व यंग पिढी मजा करताना दिसते.
बाकी मंडळी साहेब एकदम पारंपरिक पद्धतीने पालखी सोहळा होत आहे बघा. पालखीची सजावट पण एकदम पारंपरिक आहे. पहिलीची जत्रा वा 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 पेरकुटेले वा धडकेले चला धडकेले राजकरंजाचा. थँक्यू सर. हो हो थँक्यू. आपल्याला बघताना पण म्हणजे भीती वाटते, अंगावर काटा येतो. म्हणजे काट्यानं भरलेली मिनगुट अंगावर मारून शेवटी तो मान आहे, देवाचा मान आहे. हा जोश आहे, हा उत्साह आहे. मला कशी वाटली कमेंटमध्ये पाठवा. मित्रांनो हा लहान मुलगा बघा कम से कम 12-15 वर्षाचा असेल. हा देखील ही परंपरा आपल्याला जागवताना दिसतोय. हे बघा छोटी छोटी मुलं आहेत, आपल्या गावची परंपरा पुढे घेऊन चाललेले आहेत. बाबा नाव काय? किती वयाचं आहे? वय किती आहे? 13वा चालू आहे. आणि बघा अंगावर त्यांनी काटे घेतलेले आहेत ते बघा, आणि आनंद आहे चेहऱ्यावरती. आणि त्याची सगळी बघा, सगळी त्याचे मित्र परिवार आहे इकडे. थँक्यू. मित्रांनो 10 ते 15 वयातली पोरं आहे ती सर्व, आणि अंगावर मुंगुट घेताना दिसत आहेत तुम्हाला. मारला जातो, ते पाठी असतो, पाय असतो, कुठेही मारला जातो बघा. आणि याचे आहे ना या लोकांना त्रास होतो, कारण या पाय दादा आपलं नाव? एवढ्या आनंदाने काट्या अंगावर घेतात, काही इजा नाही होत? इजा काही नाही. आमच्या लहानपणापासून वाळवडिलांपासून आमचा प्रवास चालू आहे, आणि देव आमचा काट्यानं धावलेला माणूस आहे. हा समजला? देव आमच्या काट्यातला माणूस आहे, म्हणून आम्ही काट्या. ओके. बघा मित्रांनो, ही नवीन मंडळी आहे जी आलेले आहे. आता सर्वात पहिले येऊन दर्शन घेत आहेत बघा, मंडळाला लावतात, आणि नंतर मग मिंगुटा अंगावर घ्यायला तयार.
हे बघा वरिष्ठ दादासाहेब जे लहान मुलगा आहे माझा भाचा आणि हा मुलगा. तुझा हा भाचा आहे आणि हा मुलगा आणि ही आपली परंपरा आहे ती त्याला तू सांगतोस कसा अंगावर गायचा. बरोबर आहे ना. सांगायला पाहिजे कारण आपली पुढची पिढी जी आहे त्यांनी आपली परंपरा कायम चालू ठेवली पाहिजे. बरोबर कारण बरोबर आता आलेल्या नवीन परंपरा आपल्याला जपायच्या ना आपल्या परंपरा आपल्याला जपायचे. बरोबर बरोबर. हा, यासाठी- आपण हल्ली काय करतो नवीन ज्या आलेल्या आहेत त्या पण स्वीकारतो. फ्रेंडशिप डे, रोज डे, प्रपोज डे हे आपले दिवस नाही. हे जे चाललंय हा जो सोहळा चाललाय हे आपले दिवस आहेत आणि हे आपण साजरे करायला पाहिजे. आणि आपल्या पुढच्या पिढीला हे कळण्यासाठी मी माझ्या भाच्याला आणि माझ्या मुलाला स्वतः इथे घेऊन आलेलो आहे. आज ते घाबरतील पण ते नक्की साजरा करतील. नक्कीच दादा नक्कीच शुभेच्छा तुला माझ्याकडून. धन्यवाद. आहे. आणि बघा मित्रांनो मगाशी तुम्हाला ब्लॉगच्या सुरुवातीलाच म्हणालो जेव्हा पालखी निघाली एकदम पारंपरिक पद्धतीची पालखी सोल आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि बघा डोक्यावर घेतलेली आहे पालखी ती. पालखीला खांदा नाही पालखी डोक्यावरती घेतलेली आहे. सर्व बारीक पोरं आहेत. हे बघा सगळी आपली लहान पोरं आहेत सर्व मंडळी आपली समोर आहे. बघा सगळा काय रे अंगावर काटा घेतो दुखत बिकत नाही. काय काय ही जी पिढी आहे ही आपली परंपरा पुढे घेऊन जाणारी आहे पिढी आहे. ओके बघा सगळी आहेत. दाखवा काटं कोणी कोणी अंगावर घेतलं दाखवा. दाखवा काटं दाखवा काटं. हे बघा काटे अंगावर घेतलेले सर्वांनी. बघा हे बघा छोटी छोटी म्हणजे 10-15 वयाच्या मधली पोरं आहेत सगळे. बघा 10 वर्षात. तू किती वर्षात आहे? 10 वर्षाचा. आता 11वा लागल. ओके ओके बघा या सगळी चिल्लर पार्टी आपली. इथे इकडे इथे किती टीम आहेत? किती टीम? 3 टीम आहेत ना. 3 काटे असतात ना. पहिली काठी कोणची? थांब थांब एक 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 तू बोल. पहिला हा राधाकृष्ण आणि तिसरी दत्तगुरु. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकल? तुला काय वाटतंय? तुला काय वाटतंय कोण? ए थांबा थांबा तो काय बोलतोय? कुठला कुठला कुठला? राधाकृष्ण शिवाय आहेच कोण? तुमची कुठली आली? दत्तगुरु आली. ओके मित्रांनो आता जी गावातली सर्व मंडळी आहे ती सर्व इकडे येईल आणि मिनगुट आहेत ना तिकडे अशा हातरली जातील आणि त्याच्यावर काय होईल? झोपणार आहेत. उड्या मारतील त्याच्यावरती. बघा बघताना माझे 12 वाजलेले आहेत. एवढी छोटी छोटी मुलं याच्यावर झोपताना बघून किंवा उड्याच मारतात त्या प्रकारचे.
लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत सर्व येतात ही परंपरा निभावतात. हा निवृत्ती म्हात्रे. काय सांगाल या सोहळ्याबद्दल? हा सोहळा आता पारंपरिक सोहळा चालू आहे. आज वर्षानुवर्ष जवळजवळ 120 वर्ष असं मला वाटते, 120 वर्ष, पण आणखी असेल पुढं. आमचे आजी आजोबा सांगतात मला हा सोहळा एक दिवस आला ना की लोक आपले पेरकुट हातात घेतात आणि अचानक त्यांच्या अंगामध्ये जोश येतो आणि हा जोश आल्यानंतर माणसाला काहीच समजत नाही, फक्त देवच एकच देव, बैरी देव हा प्रत्येक माणसाला बैरी देव वाटतो. आणि त्याच्यामुळे आम्ही सुद्धा आता वारकरी आहोत आणि या आजच्या दिवसाला आमच्या अंगात अचानक वारा संचारतो. आम्ही मालकरी आहोत, आमचे आजी आजोबा आई वडील सर्व मालकरी आहोत, पण आजच्या दिवसाला आमच्या अंगात वारा येतो अचानक आणि आम्ही हातात पेरकुडे घेतो आणि पेरकुडं मारतो ना की आम्हाला शुद्धच राहत नाही, भान राहत नाही. गेले हार पुन्हा भान, देखले या देवा विठ्ठलाचे नाम, विठ्ठलाचे चरण देखल्यानंतर आमचा भान हरपून जाते. बाकी विषय काहीच नाही आमच्याकडे. ही पोरं माझ्या मागे येतात आणि बोलतात नाना, पण नाना बोलतात गावामध्ये. नाव माझं निवृत्ती आहे पण नाना बोलतात. तुम्ही नाना तुझ्या मागं आम्ही आहोत, नाना काही घाबरायचं नाही, याच्या पुढं तर तुम्ही तयार व्हा. आम्ही आता संपलो, आता आमचा विषय संपला विषय, बरोबर. तुम्ही तयार व्हा पुढं आणि तुम्ही काहीतरी पुढची पिढी चालवा. ओके, नक्कीच नक्कीच, शुभेच्छा तुम्हाला. हे बघा, आता आपण आलो एका मित्राच्या घरी आणि माझ्यासोबत बेलपट करत होता. जेव्हा तो सोबत असते तेव्हा त्याच्याशिवाय आपण व्हिडिओ कुठंच एंड करत नसतो किंवा त्याच्याशिवाय आपली व्हिडिओ पूर्ण होत नसते. तर दादा, या सोहळ्यासाठी, या पालखी सोहळ्यासाठी माझ्याकडे काही शब्द सुटले तर मला जाम बडबडायची सवय, पण अंगावर काटे येण्यासारखे क्षण म्हणजे आपल्याला बघतानाच थोडी म्हणजे वाटतं. तेव्हा ते अंगावर ते एवढं सर्व काट्यांची झाडं घेतात, मिनगुटं घेतात. काय सांगता? पहिला वर्ष असेल तू पहिलं? मी पहिल्यांदा आलं सर, आमचं दुसऱ्यांदा असं जर मी पालखे सांगले तर सगळ्या निघतील. कसं असतं ना, शेवटी बघ, जे बोलणारे बोलतील अंधश्रद्धा आहे, बरोबर आहे, त्यांचा आपण तोंड नाही धरू शकत. शेवटी ही परंपरा आहे, आपली जी परंपरा आहे आणि या परंपरा पूर्वजांनी बनवल्या आणि ते काहीतरी उद्देशाने बनवल्या. कारण नुसत्या परंपरा बनल्या नसतात. आपल्या ज्या परंपरा बनल्यात ना, प्रत्येक परंपरेला काहीतरी उद्देश असतं, तशा बनल्यात आणि ती परंपरा यांनी टिकवली आहे. यांची पुढची पिढी पुढे आली. लहान पोरं दिसते असेल तुला, त्यांनी सुद्धा आता ती परंपरा टिकवायला घेतली. हेच मोठं आहे, हीच आपली इथेच विजय आहे आपला. तर आपली परंपरा अजून पुढच्या पिढीला पण समजली, अजून पुढे चाललेली आहे. बस अजून काय पाहिजे आपल्याला. नक्कीच दादा, धन्यवाद तुझा वेळ दिल्याबद्दल. आणि अशी परंपरा आपल्याला या गावामध्ये पाहायला भेटते आणि भरपूर लहान लहान मुलांपासून म्हणजे वयस्कर माणसांपासून त्यांचे लागतोय दुखतोय का त्यांना अजिबात भान नसते. तर मित्रांनो, 4 वाजत आले, जेवण वगैरे झाल्या मस्त आणि घरी जाणार होतो, पण दिन्याबाई आपला बोलते की काटे आहेत ते आपण बघूनच जाऊया. आज सुट्टी घेतली त्यांनी खास या पालखी सोहळ्यासाठी, तर सुट्टी फुकट घालवणार नाही. हा काट्यांचा सोहळा, कारण का आपण एवढ्या लांब प्रवास करून आलोय, तर हा पूर्ण सोहळा पाहून जाऊया, बरोबर ना. आणि बघा, काठीची सजावट इकडे चालू आहे. हे बघा, 3 मंडळ आहेत. मगाशी ती लहान मुलं म्हणाल्याप्रमाणे सजावट चालू आहे. नंतर मग आपली पालखी आली तिथं त्या एरियामध्ये मेन चौकात, काय मग नंतर काठी उभारतील. ते सर्व क्षण तुम्हाला दाखवेन. हे बघा, निखिल भाई आपल्या समोर आहे. जरा टी शर्ट दाखव. हा, हे बघा, आया, हे बघा, पाटण पण नाद नाही भाई यांचा, नाद. हे बघा, नाद नाही. काटे तसे आहेत बघा, काटे पण त्यांनी काढलेत नाही आणि त्यांची मान्यता अशी आहे की काटे आज रात्री आपोआप निघून जातील, ते काढत बिडत बसायचं नाही ना. ओके, धन्यवाद बाबा. जिथं आपल्या देवकाठ्या उभारण्यात येतील त्या इकडे आपण आहोत, या जागेवरती आहोत जिथं आपल्या देवकाठ्या आणि सर्व सोहळा होणार आहे, काठ्यांचा उत्सव होणार आहे. आपल्या समोर दादा आहे. दादा, नाव आपला? माझं नाव रमेश जनार्दन म्हात्रे. आजच्या सोहळ्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आजचा जो सोहळा आहे
हा जवळजवळ 100हून अधिक वर्ष परंपरेने चाललेला सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये याला बैरी देवाची यात्रा म्हणजे खंडोबा याची यात्रा म्हणतात. आणि ही यात्रा अशी आहे की ही यात्रा पाहण्यासाठी अखंड जिल्ह्यामधून नव्हे तर बाहेरून सुद्धा लोक येत असतात, भाविक भक्त येत असतात. आणि वैष्णव परंपरा जी आहे आमच्या वाडलोबाची, जे पेरकुट मारण्याचा कार्यक्रम म्हणजे आज देवासाठी तरुण पोरं चांगली चांगली हुद्द्यावर आहेत, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, वकील असतील, ते सुद्धा ह्या पेरकुटांचा वर्षाव आपल्या पाठीवर, मांडीवर, पोटावर मारत असतात आणि रक्ताची आहुती या ठिकाणी देवाला देत असतात. परंतु ह्या आहुती देत असताना कोणत्याही प्रकार भक्तजनाला त्रास होत नाही, हा महत्त्वाचा विषय आहे. आणि हा बैरी देव आहे असं सांगणं आहे जुन्या लोकांना की जुन्या लोकांचं की गावामध्ये रात्रीचा घुंगरू वाजत फिरत असे. आता मी या देवस्थानाचा रमेश जनार्दन म्हात्रे अध्यक्ष आहे. माझं वय काय एवढं नाही, 49 वर्ष आहे, परंतु अतिशय गुणागोविंदाने हा मिरवणूक सोहळा पार पडतो. आज जो बैरीदेव निघाला वडावच्या मंदिरामधून, तो 2 किलोमीटरच्या अंतरावर दुसरं बैरीचं मंदिर आहे जुनं, त्या देवाची भेट झाली. तदनंतर नागेश्वराचं मंदिर दीवमध्ये आहे, तो सुद्धा देवाचा लेपा म्हणजे छबिना या ठिकाणी आलेला आहे. आणि त्या 2 देवांची एकत्र भेट होतं आणि श्रीची आरती होतं. आरती झाल्यानंतर काही मिनिटातच या ठिकाणी देवकाठ्यांचा कार्यक्रम होणार आहे. आणि पहिल्या काठीचा मान हा कांबलेवाली वडाव या भागाला आहे, दुसऱ्या काठीचा मान अंजनीकुमार मित्र मंडळ यांना आहे आणि तिसऱ्या काठीचा मान दत्तगुरू मधुअण्णा काठी देवकाठी यांना आहे. असा हा देवकाठ्यांचा कार्यक्रम या ठिकाणी जल्लोषात साजरा होतो. काही मिनिटातच हा सोहळा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अध्यक्ष आपल्या समोर आहेत ना? ओके दादा, शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून, तुमच्या हातून असेच कार्य होऊ दे हीच इच्छा आहे. धन्यवाद. बघा हा सोहळा पाण्याची उत्सुकता, आवड किती असते बघा. ते बघा मराठी शाळेच्या वरती चढलेत वाटतं. हे बघा मित्रांनो, जी पहिली पालखी आली ना, जी नागेश्वर देवाची पालखी आहे ती पुढे असते, त्याच्या पाठी आपल्या बैरी देवाची पालखी असते. आणि बघा सर्व आपले मित्र आहेत आपल्या समोर, मस्त येल्लो टी शर्ट, यांच्या मानाची पालखीची असेल ना वाशेगावची, ती उद्या असते. ओके, मग आजच टी शर्ट घातलेत तुम्ही? आज जागरण आणि उद्या पालखी सोहळा. ओके, आणि मोठी पालखी सोहळा असते ना? बघा पहिली मानाची काठी आलेली आहे. धावत येऊन डायरेक्ट उभारली जाते. काय बघा दुसरी मानाची काठी आलेली आहे. जय मल्हार टी शर्ट वरती नाव आहे. ही देखील मानाची काठी आलेली आहे. टी शर्ट वरती नाव समजून आहे श्री राधे कृष्ण. मला वाटतं ही स्पर्धेची काठी आहे. स्पर्धेची काठी आहे ही. ज्या पहिल्या 3 लागतात त्या मानाच्या काठ्या आणि आतापासून स्पर्धेची काठी लागली.
श्री राधेकृष्ण काठी ही स्पर्धेची काठी असणार आहे बहुतेक. हे बघा मित्रांनो, श्री राधाकृष्ण मानाची देवकाठी उभी राहण्यासाठी सज्ज आहे. सर्व तयारी झालेली आहे पूर्ण. भली मोठी आपल्याला एक देवकाठी पाहायला भेटणार आहे. आपण पाठी होऊया. अंजनी सुद्धा आई पण धमाके काठी घेऊन आलेले ते बाबा. आता तोडीच तोड होणार आहे विषय. तोडीच तोड विषय होणार आहे. तोडीस तोड 100%. ही मोठी आहे. नाही काट्या राहते आणि तुमच्या चालू व्हायच्या इथं. आणि बघा अंजनीच्या सुता देवकाठी तयार आहेत सर्व आपले मंडळी. बाबा बघूया. जल्लोष पाहायला भेटते आपल्याला अंजनीचा सुता या देव मानाच्या काठीजवळ. आणि टप टू टप का आता यांच्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही. आणि बघा भैरी देव देवाची काठी आलेली आहे. हे बघा मोठी आहे. ही टॉप आहे. संपत नाही. ही मोठी आहे. ही टॉप आहे. ही टॉपच आहे. हिरवी आहे. पिवली टॉप आहे. बघ तू बघ चल बघ. बघा भैरीदेव प्रसन्न आपले दत्त आलीची मानाची काठी देवकाठी आता झालेले आहेत सर्व सज्ज. आता उचलण्यात येईल. जय मल्हार. बोललो काय जाम मोठी होती काठी. हे डोक्यावरती आपल्या डोक्यावरती आतमध्ये वा. काय नाही विषय काय नाही. भरपूर मोठी काठी होती. चला मित्रांनो 7 वाजलेत आणि घरी निघायची वेळ झाली.
सर्व काही सोहळा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. एकदम अंगावर काटा येण्यासारखा सोहळा होता. सकाळी जो देखील कार्य झाला तो देखील आणि आता काट्यांचा सुद्धा 3 आल्या, 3 मानाच्या काट्या आणि 3 स्पर्धेच्या काट्या. सर्व काही सोहळा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आनंदाने सर्व सोहळा पार पडलेला तुम्ही बघितला असाल. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या.